तर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गृहमंत्र्यांचा ताफा पोहोचतोय तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचंही अमित शहा दर्शन घेणार आहेत आणि त्यासाठी त्यांचा हा ताफा या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण बघू शकतोय उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेरची ही दृश्य आहेत। गृहमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचताना आपल्याला दिसतोय। अमित शहा अगदी थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रस्थान करतील अशी माहिती समोर येते। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून देशभरातून भाविक येत असतात, गणेश भक्त येत असतात आणि अमित शहा सुद्धा या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। मागच्याही वर्षी त्यांनी दर्शन घेतलं होतं आणि याही वर्षी न चुकता अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र याला आता किनार आहे ती विधानसभेच्या निवडणुकीची सुद्धा, कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे काही दिवसांवर आणि त्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा या ठिकाणी होणार नाही असं होऊ शकत नाही। त्यामुळे जेव्हा अमित शहा भाजपचे मोठे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, त्यावेळेला ते राजकीय भेटीगाठी आणि राजकीय चर्चा करत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान आताची ही थेट दृश्य आपण बघतोय सागर बंगल्याच्या बाहेरची। या ठिकाणी अमित शहांचा ताफा पोहोचलाय तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यामध्ये विराजमान झालेले बाप्पाचं दर्शन अमित शहा घेणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं आणि अगदी थोड्याच वेळामध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानातील बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी निघणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय सागर बंगल्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा, त्यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ते अगदी थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेणार आहेत, पूजा करणार आहेत। तर थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानीही त्यांनी दर्शन घेतलं, त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली होती आणि महायुतीमधील नेते या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान आता सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत अमित शहा, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर अगदी थोड्याच वेळामध्ये ते इथं दर्शन घेऊन नंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आज लालबागच्या राजाच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी येणार आहेत दर्शनासाठी। लालबागच्या राजाच्या इथे नेहमीच गर्दी असते, मोठ्या प्रमाणामध्ये इथं दर्शनासाठी लोक येत असतात, सेलिब्रिटी येत असतात आणि आज गृहमंत्री तिथं जाणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।